नमस्कार, मी आहे श्रद्धाच कुकिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळामध्ये दही वडा। ते कसं बनवायचा, लाल चटणी म्हणजेच गोड चटणी कशी बनवायची, हिरवी चटणी कशी बनवायची, या व्हिडिओमध्ये सर्वच गोष्टी पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे, इथे मी साधारण 4 ते 5 तास भिजवलेली पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2 तासाकरिता गरम पाण्यामध्ये सुद्धा डाळ भिजवून घालू शकता। जर वेळ असेल तर तुम्ही 8 तास देखील डाळ ही भिजवून घेऊ शकता। इथे आता भिजवलेली डाळ आपण घेतलेली आहे आणि ही डाळ व्यवस्थित भिजून तयार झालेली आहे। आता लगेचच आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी वाटून घेऊयात। आपल्याला शक्य असेल तेवढी छान इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून वाटून घ्यायची आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, डाळ वाटून घेत असताना खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। साधारण फक्त 2 चमचे डाळ वाटल्या जाईल एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे। असं वाटत असेल डाळ वाटून घेत असताना की पाणी लागतं, त्यावेळेसच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, पण एकदाच खूप जास्त डाळीमध्ये पाणी टाकून वाटून नाही घ्यायचं। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे जे की आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। तर तुम्ही पाहू शकता मी स्मूथ अशी डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यातून। तुम्ही पाहू शकता खूपच अशी मस्त डाळ वाटून झालेली आहे। आता आपण याच पद्धतीने सर्व डाळ वाटून घेऊयात। तर हे पहा, इथे सर्व डाळ वाटून झाल्यावरती आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्वात आधी मीठ। त्यानंतर आपल्याला हाताने या डाळीच्या बॅटरला छानसं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे बॅटर हलकं फुलकं तयार होईल। तर आता आपण फेटून घेतलेलं बॅटर अगदी हलकी फुलकं झालं का नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये आपण फेटून घेतलेलं थोडंसं बॅटर टाकून पाहायचं। ते बॅटर पाण्याच्या वरच्या बाजूला तरंगत असेल म्हणजेच परफेक्ट। जर ते बॅटर डायरेक्ट तळाशी जात असेल तर ते अजून आपल्याला फेटून घेण्याची गरज आहे। तर इथे आपलं वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण गोड चटणी कशी करायची ते पाहून घेऊयात। गोड चटणीसाठी आपल्याला इथे सर्वात आधी चिंच घ्यायची आहे। चिंच आपण कितीही प्रमाणात घेऊ शकता। मी इथे याचबरोबर थोडासा गूळ घेणार आहे। जेवढी चिंच घेतलेली आहे तेवढ्याच प्रमाणात गूळसुद्धा घेऊ शकता किंवा गुळाचं प्रमाण थोडं जास्तसुद्धा घेऊ शकता। तर आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कमीत कमी फक्त अर्धा तासासाठी आपल्याला चिंचेला आणि गुळाला छान भिजत घालण्यासाठी ठेवून घ्यायचे, जेणेकरून आपण याच्यातला गर छान व्यवस्थित काढू शकतो। ते पाहू शकता आपण अर्धा तासासाठी चिंचेला आणि गुळाला एका बाजूला ठेवून घेऊयात छान असं भिजत घालण्यासाठी। आता आपण हिरवी चटणी कशी करायची ते पाहून घेऊयात। सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये साधारण 2 ते 3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि फक्त एक लसूणची पाकळी आणि पाणी टाकून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यातून छान असं वाटून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपली इथे हिरवी चटणी तयार झालेली आहे आणि इथे लगेचच अर्धा ताससुद्धा झालेला आहे। चिंच आणि गूळ छान असा भिजत झालेला आहे। आपण आता एकदा हाताने छान असं चोळून घेऊयात आणि त्यानंतर एक चाळणी घ्यायची। चिंचेचं आणि गुळाचं पाणी एका पॅनमध्ये चाळून घ्यायचं आहे आपल्याला। तर या पद्धतीने मी चिंचेचं आणि गुळाचं पाणी चाळून घेतलेलं आहे। आता लगेचच ज्या पॅनमध्ये आपण चिंचेचं गुळाचं पाणी चाळून घेतलेलं आहे ते पॅन गॅसवरती ठेवून गॅसचा फ्लेम ऑन करून घ्यायचा आणि फक्त आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। एक उकळी आली की गॅसचा फ्लेम लगेचच बंद करून घ्यायचा। जर तुम्ही खूप जास्त उकळून घेतला तर चटणी खूपच जास्त घट्ट होऊ शकते। तर तुम्ही पाहू शकता इथे आपली परफेक्ट अशी गोड चटणीसुद्धा तयार झालेली आहे। आता इथे ऑलरेडी वड्याचं बॅटर तयार झालेलं आहे आणि तेलसुद्धा मी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तेल कितपत गरम असायला हवं, तेल फक्त मध्यम असं गरम असायला हवं वडे सोडून घेत असताना। खूप जास्त गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे नाही आहेत, नाहीतर काय होईल, बाहेरून छान असं कलर तर येईल पण आतून कच्चे राहतील वडे। त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेसिपीमधली वडे सोडून घेत असताना पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे बोटं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं, जेणेकरून वड्याचं बॅटर आपल्या हाताला चिटकणार नाही आणि आपण अलगद तेलामध्ये हे वडे सोडून घेऊ शकतो। त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेस हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजेच हाताच्या बोटाला पाणी लावून घ्यायचे, त्यानंतरच वडे असे सोडून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपले वडे तयार होत आहेत। साधारण
2 ते 3 मिनटं लागतात वडे फ्राय करून घेण्यासाठी आणि वडे आपल्याला फक्त लो टू हाय मीडियमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप जास्त हाय मीडियमवरती फ्राय नाही करायचे आणि खूप जास्त लो मीडियमवरती सुद्धा नाही फ्राय करायचे. तुम्ही जर वडे खूप जास्त लो मीडियमवरती फ्राय करून घेतलात तर वडे तेलकट होऊ शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही जर हाय फ्लेमवरती वडे फ्राय करून घेतलात तर बाहेरून तर छान असा कलर येईल पण आतून कच्चे राहतील. त्यामुळे लो टू हाय मीडियमवरती वडे फ्राय करून घ्यायचे आहे. ज्यावेळेस वडे छान असे फ्राय होतील त्यावेळेस लगेचच वडे गरम असेपर्यंतच एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये हे वडे डिप करून घ्यायचं, जेणेकरून वड्यामध्ये जे काही एक्स्ट्रा ऑइल आहे ते पाण्यामध्ये उतरेल आणि वडे तेलकट नाही होणार. आणि साधारण 1 मिनटं वडे तसेच ठेवून घ्यायचं. त्यानंतर यामधलं जे काही पाणी आहे वड्यामध्ये ते थोडंसं हाताने प्रेस करून काढून घ्यायचं. इथे एक लक्षात ठेवा, वडा तुटता कामा नये. वडा जरी तुटला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण असं अलगद हातानेच पाणी काढून घ्यायचं वड्यामधलं. त्यानंतर एक दुसरा बाउल घ्यायचा, त्यामध्ये फ्रीजमध्ये असणारं थंडगार दही घ्यायचं आणि चाळणीच्या मदतीने ते दही आपल्याला चाळून घ्यायचं, जेणेकरून आपण जेव्हा ते दही वडा खाऊ ते अगदी मलाईसारखी टेस्ट येईल. त्यामुळे आपल्याला दही चाळणीच्या मदतीने सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता आपण प्लेटिंग कशी करायची ते पाहून घेऊयात. प्लेटिंगसाठी सर्वात आधी वडे ठेवून घेण्याच्या आधी दही लावून घ्यायचं प्लेटला. त्यानंतर आपल्याला वडे ठेवून घ्यायचे आहेत, जे आपण भिजत घालून घेतले होते पाण्यामध्ये, तेच वडे आपल्याला ठेवून घ्यायचे डाळीचे. तर इथे वडे ठेवून झाले की आपल्याला वरतून थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे. दही टाकून झालं की ग्रीन चटणी टाकून घ्यायची आणि याचबरोबर आपल्याला थोडीशी गोड चटणी टाकून घ्यायची आहे, म्हणजे चिंचेची चटणी टाकून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला थोडासा वरतून चाट मसाला, लाल मिरची पावडर किंवा आमचूर पावडर, चाट मसाला नसेल किंवा हेही दोन्ही नसतील तर तुम्ही स्किप करू शकता, पण चाट मसाल्याने खूप मस्त दही वड्याला टेस्ट येते. त्यामुळे मी इथे चाट मसाला, लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे. तर मित्रांनो, इथे आपण कमी वेळात बनवून घेतलेला आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये थंडगार दही वडा. रेसिपी कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा.